ही राणी बघ स्टारबक्सची आणि माझी राणी. ही स्टारबक्सची राणी, ही माझी राणी. हाय हॅलो जय शिवराय मित्रांनो, स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती. आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आणि खूप हटके झाला आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आज आपण अलर्ट मोशनमध्ये व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत. मी तुम्हाला शेक इफेक्ट आणि बिटमार्क प्रोजेक्ट हा मटेरियलमध्ये दिला आहे, तो ओपन करून घ्यायचा आहे बिटमार्क. त्यानंतर एक फोटो मटेरियलमध्ये आहे, तो फोटो इथे ॲड करायचा आहे. अशा प्रकारे ॲड केल्यानंतर असा फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे आणि त्याची लेंथ त्याला पूर्ण खाली टाकायचे सॉन्गपर्यंत. 3.16 पर्यंत त्याची लेंथ घेऊन जायचं आहे. अशा प्रकारे पाहू शकता. त्यानंतर बॅक येऊन तुम्हाला शेक इफेक्ट दिला, ते शेक इफेक्टमधला एक इफेक्ट, पहिल्या फोटोचा जो इफेक्ट आहे तो इफेक्ट इथे कॉपी करून घ्यायचा आहे. तो कॉपी करून घेतल्यानंतर जे आपण बिटमार्क प्रोजेक्ट क्रिएट करतोय त्यामध्ये जाऊन त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. अशा प्रकारे पाहू शकता. पेस्ट केल्यावरती असा लुक आला आहे व्हिडिओला. असं झाल्यानंतर आपण ते पुढे यायचं आहे 3.16 वरती. तिथे प्लसवरती क्लिक करून इमेजमध्ये जायचं. इमेजवरती गेल्यानंतर आपल्याला एक फोटो दिला आहे, तो फोटो असा ॲड करायचा आहे. त्यालाही फुल स्क्रीन करून त्याची लेंथ लास्टपर्यंत घेऊन जायची आहे. अशा प्रकारे जर त्यालाही सेम जेवढे ते ग्रुप आहेत त्यांच्या खाली टाकायचे आणि जी ते प्रत्येक बीट दिसते समोरच्या वगैरे तिथे फोटोला कट करायचं आहे. अशा प्रकारे जे प्रत्येक बीट दिसते ते कट करून घ्यायचं आहे फोटोला. अशा प्रकारे कट करून घेतलं. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आणि सुंदर झाला आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. अशा प्रकारे कट करतो. इथे 2 बिटमार्क आहेत, तिथे आपण थोडं फोटो चेंज करायचा आहे. अशा प्रकारे झाल्यानंतर पूर्ण आपण फोटो कट करून घेतला बीटला. अशा प्रकारे प्रत्येक फोटो असला तर जे लेअर आहेत त्यांच्या खाली टाकून घ्यायचं आहे. चॅनलवरती कोण नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला सपोर्ट करा. अशा प्रकारे झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा शेक इफेक्टमध्ये यायचं आहे. त्यानंतर 2 नंबरचा जो फोटो आहे त्याचा इफेक्ट इथे कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर पुन्हा एकदा आपण बिटमार्कमध्ये जायचं आहे. बिटमार्कमध्ये जाऊन जो आपण फोटो तिथे कट केला आहे 3.16 नंतरचा हा वाला, त्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा. फक्त ह्याच फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. बाकी जे पुढचे फोटो आहेत त्यांना पुन्हा एकदा शेक इफेक्टमध्ये जाऊन तो 3 नंबरचा जो फोटो आहे त्याला इफेक्ट आहे तो कॉपी करायचा आहे आणि बिटमार्कमध्ये येऊन अशा प्रकारे जो आपण मगाशी पहिल्या फोटोला आपण इफेक्ट ॲड केला, त्यानंतर दुसरा फोटो सोडून तिसऱ्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. अशा प्रकारे त्यानंतर पुढचा फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटोला तो इफेक्ट पेस्ट करायचा आहे. अशा प्रकारे प्रत्येक एक फोटो सोडून सेकंड फोटोला हा इफेक्ट पेस्ट करत जायचा आहे. व्हिडिओ खूप हटके झाला, विषयच नाही, बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे पेस्ट करून घेतल्यानंतर अशा प्रकारे बघू शकता इफेक्ट ॲड झाले. त्यानंतर पुन्हा एकदा शेक इफेक्टमध्ये येऊन जो लास्ट फोटो आहे त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. तो कॉपी करून इफेक्ट घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला बिटमार्कमध्ये येऊन जे आपले आता फोटो राहिले आहेत त्या फोटोनं हा इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे. पेस्ट करायचं आहे. जे प्रत्येक फोटो राहिले त्यांना हा इफेक्ट पेस्ट करत जायचं आहे. अशा प्रकारे पेस्ट करून घेतो.
पेस्ट याला ते पेस्ट, त्यानंतर हा लास्ट फोटो त्याला पेस्ट केला आहे. अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर असं इफेक्ट पेस्ट करून झालं आहे असं. त्यानंतर मध्ये तुम्हाला बोललो होतो 2 पिटमार्क आहेत, तिथे तो जो फोटो आहे तो फोटोला चेंज करायचं आहे. म्हणजे आपण जो हा फोटो तिथे ॲड करायचा आहे अशा प्रकारे. अशा प्रकारे पाहू शकता. अशा प्रकारे आपला इथे व्हिडिओ क्रिएट झाला आहे. आणि अजून थोडा फोटोला आणि व्हिडिओला थोडा लुक येण्यासाठी आपण अजून एक मटेरियलमध्ये एक लेअर दिली, ब्लॅक कलरचा शॅडो. तो असं इथे ॲड करायचा आहे, त्याची लेंथ लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे अशा प्रकारे. पाहू शकता सुंदर असा ओव्हरलुक पाहायला भेटतोय. व्हिडिओ इथे आपले क्रिएट झाले, पूर्ण तयार झाले. खूप व्हिडिओ हटके झाला आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, भावाला असं सपोर्ट करत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारे व्हिडिओ पाहू शकता. खूप सुंदर व्हिडिओ झाला. ट्रेंडिंगला आता इंस्टाला चालणारा हा व्हिडिओ आहे. त्यानंतर अशा प्रकारे क्रिएट झाला आहे. त्यानंतर वरती तुम्हाला प्लसचं चिन्ह दिसते पाहण्यासारखं, त्याला क्लिक करून तो व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे आपल्या गॅलरीमध्ये. अशा प्रकारे व्हिडिओ एडिटिंग आपली कंप्लीट झाली. तर तुमचं प्रेम असू द्या आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय शिवराय.